नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. शकुंतला रेल्वेसाठी स्वातंत्र्यदिनी देशभक्ती गीतगायनातून सत्याग्रही मानवंदना. शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून ही जीवनवाहिनी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेल्या अहिंसक जनआंदोलनाचा लढा अद्यापही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या 41व्या जनआंदोलनाची 41वी आढावा बैठक रामजी पॅलेस, परतवाडा येथे उत्साहात पार पडली. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सत्याग्रही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुन्हा एकदा सत्याग्रही वर्गणीतून स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. शकुंतला सुरू होईपर्यंत शांत बसणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गेल्या 8 वर्षांपासून शकुंतला रेल्वेसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा हिंसात्मक मार्ग स्वीकारण्यात आलेला नाही. अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेल्या या जनआंदोलनातून शासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र केवळ आश्वासने देऊन आंदोलकांना दिशाहीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सत्याग्रहींनी केला. शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका यावेळी पुन्हा स्पष्ट करण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9:15 मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर अचलपूर तालुक्यातील विविध नामवंत गायक देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणार आहे. या देशभक्ती गीतांच्या माध्यमातून शकुंतला रेल्वेचा प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारच्या ध्यानीमनी आणून देण्यासाठी सामाजिक संदेश देण्यात येणार आहे. आढावा बैठकीत 4 जिल्ह्यांना जोडणाऱ्या शकुंतला रेल्वेच्या प्रश्नावर सत्याग्रह समितीच्या सदस्यांनी आपली भूमिका मांडली. नुसती आश्वासने नकोत, तर शकुंतला रेल्वेचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी करत शासनाला विनंतीसोबतच इशाराही देण्यात आला. या बैठकीला शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे योगेश खानझोडे, डॉक्टर राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, संतोष नरेडी, कमल केजरीवाल, सौ दीपा तायडे, सौ शारदा उईकी, विजय गोंडचवर, रामदास मसने, वसंतराव धोबे, सुरेश प्रजापती, प्यारीलाल प्रजापती, दयाराम चंदेल, प्राध्यापक विजय सातपुते, राजेंद्र जयस्वाल, राजकुमार बर्डिया आणि सुरेश वाधवाणी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शकुंतला रेल्वे ही 4 जिल्ह्यांना जोडणारी महत्त्वाची जीवनवाहिनी असल्याचे सांगत तिचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी शासनाने आता ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. 8 वर्षांपासून सुरू असलेल्या या अहिंसक जनआंदोलनाचा निर्धार कायम असून शकुंतला रेल्वे सुरू होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा सत्याग्रहींनी दिला आहे. गौरव प्रकाशन न्यूज करिता बंडू कुमार. आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी आपली शकुंतला रेल्वेची 41वी आढावा बैठक, 41वं जन आंदोलन प्रति आपण इथं रामजी पॅलेसमध्ये घेत आहे. 8 वर्षाच्या संघर्षात आपण आतापर्यंत 40 आंदोलन केलेले आहे आणि त्याचं कुठंतरी श्रेय आणि फलश्रुत आपल्याला असं मिळालेलं आहे काय DK मंजूर होऊन फक्त फायनान्स मिनिस्ट्रीकडे आपलं काम कुठंतरी थोडंफार लटकलेलं आहे आणि इथे दिल्लीला लटकलेलं आहे. भुसावळून सगळं काम क्लिअर झालेलं आहे. 1500 कोटीचा एक टप्पा आपल्याला मंजूर, म्हणजे जो खर्च आहे त्याला 3052 कोटी रुपये. त्यापैकी 1500 कोटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपलं अचलपूर मूर्तिजापूर घेण्यात आलेलं आहे. हे आपली सगळ्यात मोठी एक उपलब्धी आहे आणि आपण जे पाठपुरावा घेऊन आलो शकुंतला रेल बचाव सत्याग्रहीचा प्रत्येक सत्याग्रही, प्रत्येक हा आंदोलक ज्यानं अतिशय शांततेच्या मार्गानं 8 वर्ष संघर्ष केला आणि 40 आंदोलन केले. हा भूतोन भविष्यात भारताच्या इतिहासामधला सगळ्यात मोठं आंदोलन होईल जे 8 वर्ष चाललेलं आहे. तर आज 15 ऑगस्टच्या दिवशी जो आपण करणार आहे आणि अहिंसक आंदोलन म्हणून एक पुन्हा केंद्र सरकार व राज्य शासनाला एक संदेश देऊ, विनंती करू की आमच्या शकुंतला रेल्वेचं झुकझुक गाडीचं लवकर ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करा. आज ध्वजारोहणच्या कार्यक्रमासाठी सगळ्यात पहिले 14 ऑगस्टला स्वच्छता अभियानचा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. त्यानंतर 15 ऑगस्टला त्याच ठिकाणी माननीय RFO श्री सुशांतजी काळे यांच्या हस्ते आपण तिथं ध्वजारोहण करणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष सौ रुपालीताई अभय मातने ह्या उपस्थित राहणार आहे. सोबत मुख्याधिकारी धीरज कुमारजी गोवाळ साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे पुढील नियोजन आणि आयोजन प्रती आज इथं आम्ही हे आढावा बैठक घेतलेली आहे. धन्यवाद. आज दिनांक 7 अगस्त को हम लोगों ने शकुंतला बचाव समिति की सभा का आयोजन किया है।
इस आयोजन का और इस संघर्ष का हमारा उद्देश्य एक ही है कि शकुंतला जो गाड़ी है ये ब्रॉड गेज की जैसी दौड़ना चाहिए बस। आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी आपण शकुंतला रेल्वे बचाव समितीच्या 41व्या आंदोलनाच्या निमित्तानं एकत्रित आलेलो आहोत। ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना असते आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये आपण एक शकुंतला रेल्वे स्टेशनवर ध्वजारोहण करून अजून आपण सक्रिय आहोत, आंदोलनकर्ते शकुंतला बचाव समितीचे हे आपल्या शासनापर्यंत आपल्याला एक मेसेज प्रतिकात्मक पोहोचायचा आहे। यासाठी येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी सर्व सामाजिक संघटना आणि शकुंतला रेल्वे बचाव समिती हे आपले ध्वजारोहणाचा कार्यक्रम करतील। ध्वजारोहण करत आहोत शकुंतला रेल्वे स्टेशनवर। हे ध्वजारोहण आगळेवेगळे राहणार आहे, कारण देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, अनेकांना बलिदान द्यावं लागलं, अनेकांचे घरं उद्ध्वस्त झाले। त्याचप्रमाणे शकुंतला रेल बचाव समितीचे जेवढे सदस्य आहेत गेल्या 7 वर्षापासून 8 वर्षापासून अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून 41-42 आंदोलनं करून सरकारपर्यंत ही मागणी पोहोचवलेली आहे। आणि आता थोडं समाधानाचे दिवस असे आले आहेत की आपला DPR सँक्शन झालेला आहे, फक्त कार्यान्वित व्हायचा आहे। हा एक हे लोक म्हणतात की तुमच्या आंदोलनाचं यश आहे, तेव्हा आपण जो वेळ घेतला, आपल्याला सगळ्या मातृशक्ती भेटली, निर्णय संघटना भेटल्या, यांचं हे सगळं यश आहे। आणि नाही तर त्यांनी सांगितलं होतं अध्यक्षांनी आपल्या संचालकांनी की यशवंतला गेली होती, बरोबर आहे, तर आपण ती जिवंत केली। आणि खरोखर हा जो 15 ऑगस्ट आहे हे ध्वजारोहण म्हणजे तिरंग्याला तर आपली सलामी आहे, पण आपल्या तुमच्या सगळ्याच्या प्रयत्नालाही मी सलामी देतो। आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा। गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।